प्रिय विद्यार्थ्यांनो, प्रॉपर्टीज ऑफ नॅचरल रिसोर्सेसच्या दुसऱ्या व्हिडिओ पार्टमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. व्हॅन देअर एक्झिस्ट अ डिफरंट इन द एअर प्रेशर ॲट टू डिफरंट प्लेसेस, द एअर स्टार्ट्स फ्लोइंग फ्रॉम द प्लेस ऑफ हायर प्रेशर to the place of lower pressure. At such times, we feel a breeze or a wind blowing. Thus, winds are an effect of the difference in air pressure. You will learn more about this in the lesson called Winds in Geography. तुम्हाला भूगोलात हे शिकायचं आहे म्हणून सांगून ठेवतो. जेव्हा दोन ठिकाणच्या हवेतल्या दाबांमध्ये फरक पडतो तेव्हा जास्त दाबाकडून हवा कमी दाबाकडे वाहू लागते. आपण टी व्हीवर सुद्धा न्यूजमध्ये बघतो की वारं या दिशेहून या दिशेकडे वाहायला लागलंय, म्हणजेच ज्या ठिकाणी जास्त दाबाचा पट्टा तयार झालाय तिथून कमी दाबाच्या पट्ट्याकडे हवा प्रवाहित होते. अशा वेळी आपल्याला वारा सुटल्याचं जाणवतं, जोरात हवा वाहते, म्हणजेच हवेतल्या दाबात पडलेल्या फरकाचा परिणाम म्हणजे वाहणारे वारे. याविषयीची अधिक माहिती भूगोलाच्या पुस्तकात पाठात त्याचं नाव आहे विंड्स म्हणजेच वारे. वारे या धड्यात तुम्हाला त्याची अधिक माहिती मिळणार आहे. ट्राय दिस. हा प्रयोग करायचा आहे आपल्याला. टेक आईस क्यूब्स इन अ ग्लास अप टू 3/4 ऑफ इट्स हाईट. नाव ऑब्झर्व व्हॉट हॅपन्स. हाऊ डिड द वॉटर ड्रॉपलेट्स ॲपियर ऑन द आउटसाइड ऑफ द ग्लास. एका ग्लासमध्ये पाऊण उंचीपर्यंत बर्फाचे खडे घ्यायचे आणि त्याचं निरीक्षण करायचं आहे. ग्लासच्या बाहेरच्या बाजूला पाणी कसं आलं. ग्लासमध्ये बर्फाचे खडे ठेवतोय आपण. ड्यू टू द आईस क्यूब्स इन द ग्लास, द एअर सराउंडिंग द ग्लास कूल्स डाऊन. ॲज द वॉटर वेपर इन धिस एअर कूल्स डाऊन, इट कंडेन्सेस अँड गेट्स ट्रान्सफॉर्म्ड इन टू वॉटर. इट इज this water that collects on the outer surface of the glass. काय होतंय बघा, ग्लासमध्ये बर्फाचे खडे टाकले की ग्लास भोवती असलेल्या हवेला थंडावा मिळतो. आणि आपण शिकलोय हवेला थंडावा मिळाला की तिचं रूपांतर कशात होतं, पाण्यात. संघनन होतं, कंडेन्स्ड होते हवा, आणि त्यामुळं बाष्पाचं रूपांतर पाण्यात होतं. आणि हे पाणी इथे दाखवल्याप्रमाणे, चित्रात दाखवल्याप्रमाणे थेंबांच्या स्वरूपात बाहेर जमा होतं. द लेवल ऑफ ह्युमिडिटी इज डिफरंट इन डिफरंट प्लेसेस. सिमिलरली द ह्युमिडिटी लेवल्स ऑल्सो चेंज फ्रॉम टाइम टू टाइम ड्युरिंग द पिरियड ऑफ अ सिंगल डे. हवेतल्या आर्द्रतेचं प्रमाण वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळं असतं. त्याचप्रमाणे दिवसभराच्या कालावधीत हवेतल्या आर्द्रतेचं प्रमाण सारखं राहत नाही, तर ते बदलत राहतं. द लेवल ऑफ ह्युमिडिटी ऑफ द एअर इज डिटरमाइंड बाय इट्स कॅपॅसिटी टू होल्ड वॉटर वेपर. हवेतल्या आर्द्रतेचं प्रमाण हे तिच्या बाष्प धरून ठेवण्याच्या क्षमतेनुसार ठरतं. ड्युरिंग द नाईट ऑर ॲट dawn, when the temperature of air is low, its capacity to hold the vapor is less. At such times, the excess vapor is transformed into water droplets. काय होतं, हवेत बाष्प धरून ठेवण्याची क्षमता किती यावरून आर्द्रतेचं प्रमाण ठरणार आहे. रात्री किंवा पहाटे जेव्हा हवेचं तापमान कमी असतं तेव्हा तिची बाष्प धरून ठेवण्याची क्षमता कमी असते. अशा वेळी हवेतल्या जास्तीच्या बाष्पाचं काय होतं, पाण्याच्या थेंबात रूपांतर होतं. आणि याला आपण काय म्हणतो, वी कॉल ड्यू. आपण त्याला ड्यू म्हणतो, दवबिंदू. सकाळी सकाळी उठल्यानंतर गवतावर, आजूबाजूच्या छोट्या छोट्या झाडांवरती तुम्हाला जे पाण्याचे ड्रॉपलेट्स पडलेले दिसून येतात, हा परिणाम आहे रात्री हवेचं तापमान कमी असल्याचा, तिची बाष्प धरून ठेवल्याची क्षमता कमी झाल्याचा, आणि उरलेले पाण्यात रूपांतर झालेले थेंब तुम्हाला ड्यू ड्रॉप्सच्या स्वरूपात, दवबिंदूच्या स्वरूपात त्या ठिकाणी आढळून येतात. इन द आफ्टरनून when the temperature of the air is high, the capacity of the air to hold the moisture also increases. Then, compared to its full capacity to hold water,
the proportion of moisture in the air is less and we feel that the air is dry. दुपारी जेव्हा हवेचं तापमान वाढतं, रात्रीच्या उलट, तेव्हा हवेची बाष्प धरून ठेवण्याची क्षमता सुद्धा वाढते. हवेच्या क्षमतेच्या मानाने हवेतील बाष्पाचं प्रमाण कमी होतं आणि अशा वेळी आपल्याला कोरडी हवा असल्याचं जाणवतं. The proportion of water vapor in the air is high during the monsoons and in coastal areas. As a result, we feel the dampness or humidity. पावसाळ्यात किंवा समुद्रकिनाऱ्यांजवळ असलेल्या हवेमध्ये बाष्पाचं प्रमाण भरपूर असतं. अशा वेळी आपल्याला त्या हवेमध्ये दमटपणा जाणवतो. Deep and uncorked inverted empty bottle in a slanting position into the water in a wide container. What do you observe? एक रिकामी बाटली, तिला कॉर्क न लावता म्हणजेच बूच न लावता उलटी करून पाण्याच्या पसरट भांड्यात तिरपी धरायची आहे, जसं चित्रात दाखवलं आहे. काय दिसेल तुम्हाला? सेकंड वन, व्हॉट चेंजेस टेक्स प्लेस इन अ बलून ऑन फिलिंग एअर इन इट. फुग्यात हवा भरली की त्यामध्ये काय बदल होतो? We come to know from the activities above that air has properties like occupying space, having a certain volume, having mass and weight. वरील कृतींमधून आपल्या असं लक्षात येतं, जागा व्यापणं, विशिष्ट आकारमान असणं, वजन असणं, वस्तुमान असणं, असे हवेचे वेगवेगळे गुणधर्म आहेत. एअर is a mixture of very fine particles of some gases, dust, smoke and moisture. When rays of light fall on these minute particles, the particles spread the light in all the directions. This natural phenomenon is called scattering of light. हवा हे काही वायू, धूळ, धूर, बाष्प यांच्या अतिसूक्ष्म कणांचं मिश्रण आहे. जेव्हा प्रकाश किरण हवेतील या सूक्ष्म कणांवर पडतात तेव्हा ते प्रकाशाला सर्व दिशेने विखुरतात. या नैसर्गिक घटनेस प्रकाशाचं विकिरण, स्कॅटरिंग ऑफ लाईट असं म्हणतात. टेम्परेचर रेग्युलेशन म्हणजेच तापमान नियंत्रण. द अर्थ receives energy from the sun. पृथ्वीला सूर्याकडून ऊर्जा मिळते. This energy is reflected by the earth in the form of heat. The constituents of air surrounding the earth such as water vapor, carbon dioxide absorb a part of this heat and give it to the other constituents of air. As a result, the earth's surface remains warm and thereby becomes suitable for the living world on the earth. If there were no air of the earth on the earth, the average temperature of the earth's surface would have been very low. पृथ्वीला सूर्याकडून ऊर्जा मिळते. ही ऊर्जा पृथ्वी उष्णतेच्या रूपात परत फेकत असते. पृथ्वीभोवती असलेल्या हवेतील बाष्प, कार्बन डायऑक्साईड यांसारखे घटक उष्णतेचा हा काही भाग शोषून घेतात. त्यामुळे पृथ्वीचा जो पृष्ठभाग आहे, जो सरफेस आहे, तो ह्या उष्ण शोषणामुळे उबदार राहतो आणि म्हणूनच पृथ्वीवरील जीवसृष्टीला हवंहवसं अनुकूलित हे वातावरण आहे. पृथ्वीवर हवाच नसती तर पृथ्वीच्या पृष्ठभागाचं सरासरी तापमान सुटेबल राहिलं असतं का? उबदार राहिलं असतं का? नाही, तर ते खूपच कमी झालं असतं. ट्रान्समिशन ऑफ साऊंड. ऑल द साऊंड्स वी हिअर reach us through the surrounding air. The density of air also changes due to change in temperature. In winter, the density of air increases. We can hear the whistle of a distant train clearly early in the morning. In winter, air is useful as a medium of the transmission of sound.
साऊंड ट्रान्समिशन म्हणजेच ध्वनी प्रसारण. आपल्याला ऐकू येणारे सर्व आजूबाजूचे वेगवेगळ्या प्रकारचे आवाज जे आपल्या सभोवतालून आपल्यापर्यंत येत असतात ते कुणाच्या माध्यमातून येतात, तर उत्तर आहे हवा. हवा आपल्यापर्यंत हे वेगवेगळे आवाज घेऊन येते, म्हणजे हवेमुळेच हे आवाज आपल्यापर्यंत पोहोचवले जातात. तापमानात बदलामुळे हवेची घनता बदलते. थंडीमध्ये हवेची घनता खूप जास्त असते, म्हणून थंडीत काय होतं, एक उदाहरण, दूरच्या आगगाडीचा आवाज सुद्धा तुम्हाला स्पष्ट ऐकू येतो. थंडीमुळे हवेची घनता वाढते, म्हणून हे होतं. यावरून असं समजतंय की ध्वनीचं प्रसारण होण्यासाठी हवेचा माध्यम म्हणून सुद्धा उपयोग होतो. नेक्स्ट सेशनमध्ये आपण पाण्याचे गुणधर्म पाहणार आहोत. तोपर्यंत गुड बाय.